नमस्कार मित्रांनो, मेडिकल जॉब्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या माहिती सत्रात आपण एका अतिशय जबरदस्त आणि गोल्डन अपॉर्च्युनिटीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. खरंच खूप आनंदाची आणि उत्साहाची अशी ही बातमी आहे, जी ऐकून तुम्हाला नक्कीच छान वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. नर्सिंग हा एक अतिशय उदात्त आणि पवित्र व्यवसाय आहे आणि वेळेवर जर योग्य संधी मिळाली ना, तर तुमचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकतं. आणि म्हणूनच आज आपण अशाच एका भन्नाट संधीबद्दल बोलणार आहोत, जी थेट मुंबईच्या प्रतिष्ठित टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपलब्ध झाली आहे. एक खरीखुरी सुवर्णसंधीच आहे ही. ओके, तर आपण थेट मुद्द्याकडे येऊया. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ, मुंबई इथे प्रोजेक्ट नर्स या पदासाठी 2 जागांची नवीन व्हॅकन्सी निघाली आहे. हा बेसिकली ओरल आणि सर्वायकल कॅन्सर संदर्भातला एक रिसर्च स्टडी प्रोजेक्ट आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जॉब सुरुवातीला 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे, पण तुमचं काम बघून तो पुढे नक्कीच एक्सटेंडसुद्धा होऊ शकतो. आता हा जो भाग आहे ना, तो खूपच महत्त्वाचा आहे. बघा, कोणत्याही सामान्य प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा NHMमध्ये आपण जॉब पाहिला तर साधारण पगार किती असतो? 20 ते 25 हजारांच्या आसपास, बरोबर? पण टाटा मेमोरियलच्या या प्रोजेक्ट नर्स पदासाठी मिळणारी सॅलरी बघितली तर तो आकडा खूपच आकर्षक आहे. हा फरक बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. आणि ती सॅलरी आहे तब्बल 36,400 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकत तुम्ही. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यामध्ये 30% HRA सुद्धा इन्क्लुडेड आहे. स्टाफ नर्ससाठी मुंबईसारख्या शहरात सुरुवातीला एवढी सॅलरी मिळणं ही खरोखरच एक उत्तम गोष्ट आहे. त्यामुळे ही संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. आता वळूया पुढच्या भागाकडे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव. या सुवर्णसंधीसाठी नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवाराकडे 4 वर्षांची BSc नर्सिंगची डिग्री असणं अनिवार्य आहे. इथे एक गोष्ट अगदी क्लिअर करतो, GNM वाले उमेदवार इथे अर्ज करू शकत नाहीत. फक्त BSc नर्सिंग झालेलेच अप्लाय करू शकतात. यासोबतच तुमचं इंडियन किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन असायला हवं. भाषेचा विचार केला तर हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर चांगलं प्रभुत्व हवं. आणि हो, MS ऑफिस व क्लिनिकल ट्रायल डेटा मॅनेजमेंटचं थोडं बेसिक नॉलेज असणं इथे मस्ट आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आणि थोडासा टेन्शन देणारा वाटू शकतो. त्याने नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे 2 वर्षांचा रिसर्च एक्सपिरियन्स मॅन्डेटरी असल्याचं म्हटलंय. हे वाचून साहजिकच बऱ्याच जणांना वाटेल की अरे यार, आपण तर इथे अप्लायच करू शकत नाही. पण थांबा, चित्र अजून बाकी आहे. इथेच एक खूप पॉझिटिव्ह आणि महत्त्वाची टिप मला द्यायची आहे. जर तुमच्याकडे रिसर्च एक्सपिरियन्स नसेल ना, तरीही अर्ज नक्की करून पहा. असं का? कारण बघा, रिसर्च एक्सपिरियन्स असलेले स्टाफ नर्स तसेही खूप कमी असतात. जर त्यांना अशा पात्रतेचे उमेदवार मिळालेच नाहीत, तर ते नॉर्मल क्लिनिकल एक्सपिरियन्स असलेल्या उमेदवारांचाही नक्कीच विचार करू शकतात. त्यामुळे अजिबात संकोच करू नका, बिनधास्त ट्राय करा. आणि वयोमर्यादेचा प्रश्नच येत नाही, कारण मॅक्झिमम एज लिमिट आहे तब्बल 45 वर्ष. क्या बात आहे ना? त्यामुळे बऱ्याच अनुभवी प्रोफेशनल्सना सुद्धा या उत्तम पदासाठी आणि सॅलरीसाठी सहज अर्ज करता येणार आहे. खरोखरच ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे. पुढचा भाग अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा. आता ॲक्शन घेण्याची वेळ आलीये. अर्ज कसा करायचा ते पटापट पाहून घेऊ. सर्वात आधी ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर किंवा मोबाईलमध्ये मार्क करून ठेवा. 20 मे 2026. या तारखेला संध्याकाळी बरोबर 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. डेडलाईन पाळणं खूप गरजेचं आहे, कारण या वेळेनंतर आलेले अर्ज थेट रिजेक्ट केले जातील. आता प्रोसेस कशी आहे? तर अर्ज करण्याची पद्धत 100% ऑनलाईन आहे. ऑफलाईन ॲप्लिकेशन चालणार नाहीत. स्टेप 1, टाटा मेमोरियलच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेल्या पोर्टलवर जायचं आहे. स्टेप 2, तिथे असलेला फॉर्म अगदी व्यवस्थित न चुकता भरायचा आहे. अपूर्ण फॉर्म्स लगेच रिजेक्ट होतात बरं का. आणि स्टेप 3, सर्वात महत्त्वाचं, फॉर्म सबमिट करताना स्वतःचा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड ईमेल ID तिथे टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा पॉइंट तर सगळ्यात क्रुशियल आहे मित्रांनो. टाटा मेमोरियल सेंटर पुढील सर्व कम्युनिकेशन फक्त आणि फक्त ईमेलद्वारेच करणार आहे. तुमचा ईमेल चुकीचा असेल किंवा तुम्ही तो वेळेवर चेक केला नाही आणि एखादा महत्त्वाचा मेसेज हुकला, तर त्याला टाटा मेमोरियल जबाबदार राहणार नाहीये. त्यामुळे फॉर्म भरताना दोनदा क्रॉस चेक करा की ईमेल ID अगदी बरोबर आहे ना. आता शेवटचा टप्पा, मुलाखत आणि पुढील प्रक्रिया. ज्यांचे फॉर्म सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी पुढे काय असणार आहे ते पाहू. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यांना थेट ईमेल किंवा SMS द्वारे इंटरव्ह्यूची तारीख आणि वेळ कळवली जाईल. इंटरव्ह्यूला जाताना काय काय सोबत न्यायचंय, तर तुमच्या भरलेल्या ऑनलाईन फॉर्मची एक प्रिंटआउट, तुमची सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपीजचा एक पूर्ण सेट सोबत घेऊन जाणं मस्ट आहे.
यातली कोणतीही गोष्ट विसरू नका. जाता जाता एक छोटी पण महत्त्वाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाब लक्षात घ्या. इंटरव्ह्यूसाठी येण्या-जाण्याचा किंवा राहण्याचा कोणताही खर्च म्हणजेच TADA टाटा मेमोरियल सेंटरकडून दिला जाणार नाहीये. जे उमेदवार मुंबईच्या बाहेरून येत आहेत त्यांनी त्यानुसार आपलं ट्रॅव्हल आणि बजेट प्लॅनिंग करूनच प्रवासाला लागा. तर मग टाटा मेमोरियलमधील या जबरदस्त नर्सिंग करिअरच्या संधीसाठी तुम्ही तयार आहात ना? मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि तुम्ही या संधीचं सोनं कराल. तुम्हाला जॉब अपडेट्सबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आमचे असेच आणखी माहिती सत्र नक्की पाहत रहा. आणि हो, शेवटी मेडिकल जॉब्स अपडेट्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद आणि लवकरच भेटूया पुढच्या सादरीकरणात.